गरीब माणसाची कधी चेष्टा करू नका. सध्या शेतकऱ्याची चेष्टा चालू आहे जिकडे तिकडे. आम्ही दुबईला जाऊन आलो. अमोल पाटलांना विचारा तुम्ही, 250 रुपये किलोचा कांदा, तर कांद्याला भाव 250 रुपये आणि तर रस्त्यावर फेकावा लागतो. काही ताळामेळ नाही. 750 रुपयाचं मक्याचं कणूस आम्ही खाल्लं. सांगा, नुसतं 70 रुपयाचं जरी कणूस एक झालं, करोडपती होईल शेतकरी. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. तो एक संता ठाई स्वर द्या. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो. सोबत सोबत त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. त्रिभुवन संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः. अथा वाच सर्वस्वमति परिणामाबुधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. अतीत पंथानं तव च महिमा वाङ्मनसयो अरतद्व्यावृत्यायं चकितमपि दत्ते श्रुतिरपि. सकस्य स्तोतव्य कथिविद गुणः कस्य विषय पदे त्वरवाचीने पतितनमनः कस्य न वचः. जिथि ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाली. तुझ्या शब्द शब्दाने
सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात करुणेच्या हसत मुखान शेगावी दरवळतो कधी होवनी गुप्ताचानक भक्तांना भेटून येतो गण गण गणात होते मंत्रा मंत्र मुखाने वदन्याचा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजानना संकट जाई माघारा गण गण गणात होते गण 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 गणात होते खाजा निदान तो माझा सोपान निवान तो माझा निदान तू माझा सोपान निवास तू माझा निदान तू माझा सोपान सोपान माझा निदान तू माझा विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई हे सुखाचा निधान तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. आणि हा परिसर खूप छान आहे. मी आता आमची सध्या 4 धाम यात्रा चालू आहे. अमोलराव, महाराष्ट्रामध्ये 4 धाम आहे. मी जिथून आलो ते एक मुक्ताईनगर नावाचं धाम या राज्यात आहे. मी जिथं पहाटे आज गेलो ते श्री क्षेत्र आळंदी नावाचं दुसरं धाम आहे. मी जिथं दुपारी दर्शनाला गेलो ते तीर्थक्षेत्र सासवड तिसरं धाम या महाराष्ट्रातलं आहे. आणि मी हे कीर्तन करून जिथं उद्या कीर्तनाला जाणार आहे निवृत्तीनाथांच्या दरबारात ते या महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर 4थं धाम आहे. 4 धाम आहे आपल्या महाराष्ट्रात. जसं उत्तर भारतामध्ये तुम्ही जर गेलात कधी तर तिथं बोर्ड पाहायला मिळतात, देवभूमी में आपका स्वागत है.
तसं महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात लिहून ठेवावं, संत भूमी में आपका स्वागत है. कारण 350 वर्षानंतर नाथ महाराजांना अजान वृक्षाची मुडी कंठासी लागली. तुम्ही या आणि एवढी मुडी काढा, मी बसलेलो इथं मला त्रास होतोय, असं फक्त या राज्यातच घडू शकतं महाराज, अन्यत्र कुठं घडत नाही. 300-350 वर्षानं ज्ञानोबाराई एखाद्या आपल्या संतांना आवाज देतात आणि सांगतात ती मुडी माझ्या कंठाला लागली. काय संतत्व असेल या राज्यात. हो, विशेष आहे महाराज. सगळ्या संतांजवळ कुठंतरी त्या परिसरामध्ये जिथं स्थल समाधी आहे तिथं अश्वत्थ आहे, वृक्ष आहे पिंपळाचा. काय कारण पिंपळाचं झाड प्राणवायू देतं, ऑक्सिजन देतं, मुळा फार खोलवर जातात, त्यांच्या मुळामधून सुद्धा खूप चांगला ऑक्सिजन मिळतो. ज्ञानोबाराईंजवळ ही सोन्याचा पिंपळ तालुक्यामध्ये या परिसरामध्ये आलं. आमचा सांभाळ करणारे तुम्ही, आम्ही कुठं वाढलो असतो. तुम्हाला एक प्रमाण सांगतो, निवृत्तीचे अन्न सांभाळी सोप आणि ज्ञानेश्वर महाराज सिद्धबेटातून आळंदीत भिक्षा मागायला जायचे. त्यावेळेला लढिवाळ मुक्ताबाईचा सांभाळ करण्याची जबाबदारी, कमी करू नका नावाच, काकांकडे होती. काकांनी मुक्ताबाईंचा सांभाळ केला. काकांनी मुक्ताबाईंना सांभाळलं म्हणून ज्ञानेश्वरी निर्माण झाली. काकांनी मुक्ताबाईंना सांभाळलं म्हणून ताटी उघडल्या गेली. अमृताचा अनुभव, चांगदेवाची 65, तुमच्या माझ्या हृदयातला हरिपाठ तयार झाला. काय काकांचे उपकार आहे महाराज. आज सोपान काका महाराजांच्या मंदिरात गेलो, भारावून जातो माणूस, प्रसन्न होता अंतःकरण तिथे गेल्यावर. हो, या तिघही भावंडांनी जीवापाळ मुक्ताबाईला जपलंच, पण सगळ्यात जास्त सांभाळ कोणी केला असेल तर आपल्याकडे पुरावा काकांचा आहे. म्हणजे आपण सांभाळ करणारी माणसं आहात, आपण सांभाळणारी लोक आहात, आणि सांभाळणारीची भूमिका महत्वाची असते. हो, लेकरू तेव्हा मोठं होतं ज्या वेळेला आईची वृत्ती पोराला सांभाळण्याची असते. तिनं जर लेकराला दूधच पाजलं नाही तर बिना दुधाचं ती पोरग मरून जाऊ शकतं महाराज. देवाची जबाबदारी होती जन्माला घालायची, घातलं. आईची जबाबदारी आहे आपल्या चोळीची गाठ उघडायची आणि त्याचं उदर तृप्त करायचं. त्यातला एक अभंग आहे, तुम्हाला पूर्णतेला जायचंय ना, माझा ऐका तुकोबारे म्हटले, मी तुम्हाला योग्य लाभ मिळेल त्या स्थळाचं दिग्दर्शन करतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. मानवी जीवनामध्ये तसे लाभाकरता मनुष्याने बरेच प्रयत्न केले, खूप प्रयत्न. त्या लाभ मिळवण्याकरता प्रयत्नामध्ये मानवी जीवनात आलेल्या काही संगतीचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. त्यातली पहिली संगती आहे कुसंगती. कुसंगती टाळावी लागते, कुसंग टाळावा. कावळ्याने राजहंसाच्या घरी कधी पाहुणा जाऊ नये, राजहंसाने कावळ्याबरोबर मैत्री करू नये, पण केली. काय माणसं चुकीच्या माणसाच्या हातात हात देतात. त्या राजहंसाने कावळ्याच्या हातात हात दिला. राजहंस आणि कावळा फार सख्य जुळलं दोघांचं. कावळा राजहंसाकडे गेला, एका फांदीवर कावळा, दुसऱ्या फांद्यावर तो राजहंस. दोघांच्या गप्पा चाललेल्या. त्याच नगरीचा राजा त्या झाडाखाली विश्रांती करता आला. तो शिकार करून करून दमलान बिचारा आला त्या झाडाखाली. उन्हाळ्याचे दिवस, वैशाखाचा महिना, डोळा लागला राजाला. राजहंसानं पाहिलं, राजा तर झोपला, आपल्या नगरीचा राजा आहे, त्याची झोप मोडता कामा नाही. त्या राजहंसानं आपले दोन्ही पंख पसरले. का? कारण दोन्ही फांद्याच्या मधून एक उन्हाचा किरण, एक उन्हाचा तिरीप त्या राजाच्या डोळ्यावर पडायला लागला. आणि याला वाटलं याची झोप मोडता कामा नाही. ते ऊन आपल्या अंगावर घेतलं आणि राजा झोपला. आपल्या समोरचं हे उपकाराचं, हे कृतज्ञतेचं उदाहरण कावड्यानं लक्षात ठेवलं नाही. गप्पा संपल्या आणि गप्पा उरकता उरकता कावळ्यानं राजाला गंध लावला. लवकर कळलं तुम्हाला? त्याला म्हणतात तयारीचा श्रोता. काही लोकांना विनोद सांगा, ते 10 मिनिटांना असतात. काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. कापराचे कान पाहिजे कीर्तनाला, एकदम तयार. गंध लावला.
राजा उठला ना, संताप असा. त्याने बाण घेतला आणि कावळेची विष्ठा ही लक्षात येता बरोबर एक नजर कावळेकडे पाहिली आणि बाण सोडला. जसा बाण सुटला तसा कावळा फांदीवरून उठला. बाण लागला राजहंसाला आणि तो खाली पडला. मरणाऱ्या राजहंसाला राजाने विचारलं, राजा येले का, तू कस काय मरतोय? त्यांना दिलेलं उत्तर आहे, संगत करे बळे की तो बळत बळत जाए, संगत करे नीचे की तो फिर फिर धोका खाय. संगत मोठ्याची केली असती तर जीवन वाचलं असतं. होऊ नये माझ्याकडून कावळ्याशी मैत्री झाली आणि त्या संघाचा झालेला हा परिणाम आहे. पतन उधार संगाचा महिमा त्याच्याने आधामा संगसेवी हे पतन उधार संगाचा महिमा त्याच्याने आधामा संगसेवी त्याच्याने आधामा एकनाच्या संगे हिरा मंगला एकनाच्या संगे हिरा मंगला एकनाच्या संगे हिरा मंगला एकनाच्या संगे हिरा मंगला नाडीला तुझैसा नाही नाही, मी आता उद्यापासून माझी संगत बदलेल. अरे उद्यापासून नाही, कल 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 क्या करे, कल करे साथ, आज करे सो अभी करो, जिंदगी को हाथ कबीरा, जिंदगी को हाथ. अरे काय उद्या 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 करतो, आज कुसंगत टाळावा. नंबर 2, विसंगती ती घडत राहते, ती घडतही नाही, घडवावी लागत नाही आणि टाळताही येत नाही, घडत राहते. जुना मित्र 15-20 वर्षाने भेटतो आणि आपण त्याला विचारतो, का रे भाऊ कसं काय तुझं बरं आहे ना? तो म्हणतो सगळं चांगलंय. होंडा खूप भेटला पण भर थंडीत जर गरम चहा मागितला तर फ्रीज मधलं पाणी आणून देते. ऐकत नाही माझं काही. असं बऱ्याच लोकांना भोगावं लागतंय. प्रपंच आहे तो इंद्राचा असू द्या नाही तो उंदराचा असू द्या, फाटकाच आहे. 100 पैकी 100 गुण कोणाचीच बायको कोणाला देत नाही. कुठं देते? एका ठिकाणी 4 बाया बसलेल्या, त्यातली एक म्हणे माझा नवरा घरीच येत नाही. फोन आला की निघाला, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. तिचा नवरा पोलीस, कशाला घरी? त्यात एक दुसरी होती, ते म्हणे तुझा परवडला, तो घरी येतो जातो. अगं माझा कंपनीत आहे, सकाळी 8ला गेला, रात्री 8ला येतो. त्यात माझी बायको बसलेली होती. ते म्हणे तुमचे दोघीचे परवडले, माझा तर एकदा गुढी पाडव्याला गेला की हनुमान जयंतीलाच येतो नारळ घेऊन. त्यात एका पिणाऱ्याची बायको बसली होती. ते म्हणे तुमचं नशीब आहे की तुमचे तिघीचे घरी येता बुवा, मला तर शोधायला जावं लागतं. शोधू कुठं दिसला ग बाई. कोण देत हो? आमच्या दत्तूजी महाराज आमच्या शेजारच्या जोडप्याचं वर्णन सांगायचे. कधीच जमलं नाही म्हणे त्यांचं, कधीच नाही. मालकाला एक सवय, बिचारा साधा बोळा होता पण बायकोचा स्वभाव जरा विचित्र होता. त्या बाईला काही सरळ म्हटलं की ते काम उलट करायची, काही सरळ म्हणू देत. एक दिवस त्या बाईचे मामा आले, खूप दिवसांना मामा आले. आता मालकाला जरा गडबड. तो म्हटला हे बघ तुझे मामा खूप दिवसांना आले, जरा चांगला स्वयंपाक बनव, पुरणपोळी बनव,
ती बाई म्हणे पुरणपोळी आम्हाला वेळ नाही. ती सरळ म्हटलं उलटच वागायची. मी पिठलं भाकरीचं मामाला जेवण घालते निघू द्या मामाला. अगं पण तुझा मामा खूप दिवसाने आला, येऊ द्या म्हणे. आला तर त्याला काय. तिनं पिठलं बनवलं. बेसन कळतं ना, पिठलं का बेसन? आमच्याकडे बेसन म्हणतात. बेसन जे कोण्या सणाला चालत नाही त्याचं नाव आहे बेसन. तिनं बनवलं ते. मामा असं संतापला तो म्हणे इतक्या दिवसानं यांच्या घरी आलो आणि मला पिठलं बनवलं. पुन्हा यांच्या घरी पाय टाकायचं नाही. मामा निघून गेला नाराज होऊन. काही दिवसांनी याचे मामा आले. तो म्हणे आपल्याला आपल्या मामाला तर चांगलंच खाऊ घालायचं. तो बायकोला म्हटलं एक काम कर. ती म्हटली काय हो? मस्त पुरणपोळी बनव, मस्त बेसन बनव. मग अगोदर ज्या मामाला पुरणपोळी सांगितली तिनं बनवली नाही. आता पुरणपोळी सांगून ती कसली बनवणार? याला सुचलं होतं. तो म्हटलं बसतं बेसन बनव, तुझ्या मामाला खाऊ घातलं तसं माझ्या मामाला आवडतं. ते म्हणे तुम्हाला काही अक्कल आहे? अहो किती दिवसानं आला तुमचा मामा, मी पुरणपोळी बनवते. हा म्हणे रेल्वे रोडावर आली गड्या. काही काय असो ना बायको तयार झाली. पुरणपोळीचं मामानं जेवण केलं. मामा निघून गेले. काही दिवसानं सप्ताह होता गावात. टाळकरी मंडळींना दुपारी विचारलं काकांनी, रवी महाराज काय स्वयंपाक बनवायचा? महाराज म्हटले बनवा तुमच्या विचारानं काहीतरी साधं जेवण बनवा. अगं ते वारकरी म्हणताय साधं जेवण बनवा. अहो सप्ताह वर्षातून येतो, साधं जेवण कसलं होईल? मी गुलाबजाम बनवते. रवी महाराज म्हटले काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे. तो म्हणे रवी बुवा ती किती मोकळी फक्त या पठ्ठ्यालाच माहिती एकट्याला. तुम्ही या जेवण करायला, तुम्हाला दाखवतो एक झलक. आले टाळकरी जेवायला. सगळी वारकऱ्यांची पंगत बसली. बालगोपाल संस्थेतले सगळे विद्यार्थी. ताई आल्या पानं वाढायला. ताई पानं बरोबर वाढत होत्या. पण मालकानं मुद्दामच म्हटलं पानं जरा हळू वाढली पाहिजे. असं म्हटल्यावरती बाई उभ्यानंच पानं फेकी. ते टाळकरी म्हणत कमाल झाली गड्या, हा तर एकदम सप्तशृंगीचा अवतार आहे. कसं बस टाळकरीने जेवण केलं. टाळकरी निघून गेली. दत्तजीवा सांगायची बरं का, पेरणीचे दिवस आले म्हणे. पेरणी करायला गेले शेतात दोघच जण. चिखलाची वाट, टिफोन घेऊन गेली शेताला. टिफोन बैलगाडी नाही. तिथं शेतात पोहोचले. धो 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 पाऊस चालू झाला. मुसळधार पाऊस 3-4 तास. पेरणी चाली ना, पावसात कुठं पेरणी चालणार. दोघही परत निघाले. पण यांना गावात यायचं होतं नदी ओलांडून. नदीला आलेला पूर, असं पाणी कमरे एवढं. गावातली माणसं म्हटले रामभाऊ अरे लवकर या गावात, अरे पाणी वाढतंय तिकडे, डोंगरावर पाऊस चालू आहे. अरे तो म्हणे पण पोहणं नाही ना मला. कमरे एवढं पाणी बोलता छातडापर्यंत आलं. काय करावं? ती माणसं म्हणे अरे तुम्हाला पोहणं नसलं मूर्ख हो तरी बैलाला पोहणं असतं. बैलाची शेपटी धरायची आणि चालत यायचं. बैल तुम्हाला इकडे आणतील लगेच, तुम्ही काही वाहून जाणार नाही. तो म्हटलं हा गड्या एवढं बरं आहे. घाबरलेला रामभाऊ. आता इतकी माणसं कीर्तनाला बसलेली, कोणाला अशी आठवण राहू शकते का? जीवनभर उलटच बोलायचं, कोण बोलू शकत नाही. तो गडबडीत बायकोला म्हटलं बघ पाणी वाढतंय, आपल्याला बैलाची शेपटी धरून तिकडच्या काठावर जायचंय, तू एक काम कर. त्यांची जी जोडी होती त्यातला एक बैल बांडा होता. त्याला अर्ध शेपूट होत. काय म्हणता तुमच्याकडे? बरोबर देच. तुम्हाला समजलं ना, माझं काम पत्ते झालं बरं. आणि एकाला पूर्ण शेपटी होती. तो म्हटलं एक काम कर, याला पूर्ण शेपटी, याची शेपटी तू धर. त्याला शेपटी नाही नीट, त्याची शेपटी मी धरतो, तू चल. बायको म्हणे तुम्ही काय कमकोत समजता का आम्हाला? हो सासवड पुरंदर भागातली माणसं आहे आम्ही. 4 बैल जोड्या माझ्या बापाच्या घरी. मी धरणार त्या बैलाची शेपटी. अगं पण त्याला शेपटी कमी आहे ना, असू द्या ना, काय होते. ते ऐकणारी नव्हतीच. धरली तिनं ती शेप. बैल पुढं दोघं मागं, बैल पुढं दोघं मागं. गुडघे एवढं, कमरे एवढं, छातड एवढं पाण्यात आले बुवा. मान एवढं पाणी आलं. मालकाचं पूर्ण लक्ष बायकोकडे. तो म्हणे पाय त्याला शेपटी कमी आहे, जरा फिट पकडतो बरं. ते बाई म्हणे मी ढिल्लं तरी, कारण तिचं ठरलेलंच गणित होतं महाराज. सरळ बोललं म्हणजे ती उलटच बोलायची. नवरा म्हणे बापा तू ढिल्लही धरलं तरी चालते, फक्त सोडू नको म्हणजे झालं. ती म्हणे हे सोडलं
दिलं सोडून, ती चालली वाहत. नदी आहे का तुमच्या गावात? हा, सासवडला आहे ना करा. पाणी आहे समजा, वाहून जाईल एवढं पाणी तर पावसाळ्यात येतं ना. बाई चालली बा वाहत. आता करा वाहते इकडे, बरोबर, खाली ना, करा खाली वाहते. रामभाऊ तिकडच्या काठावर गेला म्हणून बायकोला पाहायला चालला वरती. 2-4 माणसं भेटले गावातले. ते म्हटले रामभाऊ अरे कुठं चालला गड्या? म्हणे बायको होऊन गेली रे. म्हणे लेका राम्या तुला काही अक्कल, आपली नदी खाली वाहते, तू वरती कशाला चालला? तो म्हणे मला पुरा अंदाज आला तिचा, ती खाली जाऊ शकत नाही म्हणे, ती वरतीच गेली असेल. दत्तजीवाला उदाहरण सांगायचे आणि प्रमाण सुद्धा द्यायचे. अहो या विसंगती तुम्ही मी नाही. आज आमेला पण जामेला पाप मसला गेला. आज आमेला पण जामेला पाप मसला गेला. देखत ना तू म्हणतो तोही पैसा दिला. खूप सहन करावं लागतं प्रपंचामध्ये. का? ती विसंगती, ती टाळताही येत नाही आणि घडवताही येत नाही, ती घडत राहते. पण नंबर 3 सतसंगती, ती धरावी लागते महाराज, त्याशिवाय पर्याय नाही. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. सहज संताची भेट होते. अहो माणूस कळत नाही आपल्याला. आपण कोण गाजर पारखी माणसं आहे, आपण काय रत्न पारखे? माणूस कळत नाही. माणूस संत कधी कळावा? इथं माणसाचा परिचय व्हायला तयार नाही. तुमचं जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? जेजुरी. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? जेजुरीला तुम्ही गेलाय रेल्वे स्टेशन. जेजुरीला एक धोतर फाटलेलं, टोपी मळालेली, कसा बसा कटीसी लटी लटीसी बिखरी अशी अवस्था, आणि तो गरीब शेतकरी जेजुरीला उभा आहे. अनेक 4 व्हीलर गाडीमधून अपलुटेड चांगला सगळा त्याचा पोशाख, पायात शूज वगैरे, काळा कोट घातलेला, आणि तो ऑफिसर तिथं गेला. दोघांची भेट झाली प्लॅटफॉर्मवर. का हो कुठं चालले? मुंबईला चाललो साहेब. काय करता तुम्ही मुंबईला? मी काही नाही करत साहेब, माझी मुलं असतात मुंबईला. किती मुलं आहे तुम्हाला? 2. पहिल्यांदाच चालला वाटतं? हो साहेब पहिल्यांदा चाललो. मुंबई पाहिली का आधी? मुंबई नाही पाहिली साहेब. मग तिकीट कोणी काढलं? पोरांनी काढून दिलं आणि नातू आलाय बसून द्यायला. एक भाजीपाला विकतो आणि एक ऑटो चालवतो साहेब. गरीब दिसता तुम्ही, खूप गरीब आहे साहेब. बहु दिवसाचे जीर्ण मोडके घर, कर करा वाजते फार. बहु दिवसाच्या जुन्या कुळांच्या भिलती, कर कर हे उंदीर कळती. ती कन शोधाया फिरती, मग अंती निराश होती. मग सोडून ते जाती त्या सदनाला, प्रभू घात कसा हा झाला. गरिबी कोणाच्या वाट्याला येऊ नये, आणि आली तर ती फार वाईट असते महाराज. गरीब माणसाची कधी चेष्टा करू नका. सध्या शेतकऱ्याची चेष्टा चालू आहे जिकडे तिकडे. कोणाचं लक्ष शेतकऱ्याकडे कळत नाही व काय झालंय. आम्ही दुबईला जाऊन आलो. या अमोल पाटलांना विचारा तुम्ही, 250 रुपये किलोचा कांदा, तर कांद्याला भाव 250 रुपये, आणि तर रस्त्यावर फेकावा लागतो. काही ताळा मिळणे. 750 रुपयाचं मक्याचं कणूस आम्ही खाल्लं. सांगा, नुसतं 70 रुपयाचं जरी कणूस एक झालं, करोडपती होईल शेतकरी. पण काय
एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो हा नागवा, ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा. देशात देशात या देशात ज्या दिवशी गरीबातली श्रीमंतातली दरी कमी होईल, हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान म्हणून या देशाचा सांभाळ केला जाईल, तेव्हा खऱ्या अर्थानं देशाची प्रगती होईल. एका उपमुख्यमंत्र्याचे 2 झाले म्हणजे प्रगती होत नसते राज्याची. त्याचा काही नियम आहे का? एका खुर्चीच्या 2 झाल्या याचा अर्थ तुमचं बरं चाललंय. जो तो पक्ष येतो तो त्याच्या स्वार्थाचा विचार करतो. अरे गोरगरिबांची पोरं शाप देतील ना तुम्हाला, यांच्या ताटात अन्न नाही रे काही काहीच्या, अजून त्यांच्या घरातल्या पोरी तरुण आहे, लग्न नाही त्यांच्या पोरीचं. मुलांना मुली मिळत नाहीये महाराज. शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी द्यायला तयार होत नाही. त्याचाच उत्पन्नाचा दर्जा वाढवला ना, तो मालक आहे या महाराष्ट्राचा. आता काय सांगावं तुम्हाला, काय काळी जमीन आहे तुमच्या भागात. जर पाणी असू द्या मुबलक, मी गेलो तिकडे त्या वेळेला पाहिलं, अरे बापरे काय जमीन आहे महाराज, सोनं आहे. माणूस फिरला तो उगवेल अशी काळ रान आहे तुमचं. पण त्या पद्धतीतलं उत्पन्न कुठे, दाम कुठे मिळतोय तुम्हाला? शेतकऱ्याची अवस्था मोठी कठीण आहे महाराज. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. आता 5,000 रुपये क्विंटल व्यापारी कापूस मागताय. आमची घरं भरली कापसानं. कापूस घरात आहे म्हणजे एका खोलीत करोडपती होऊ शकतो माणूस. पण आता तो कापूस जर घेऊन गेलो बाजारामध्ये, 50 क्विंटल कापूस, 10 एकरातला 50 क्विंटल कापूस विकायची परिस्थिती शेतकऱ्यांवर आहे. 10 एकर 50 क्विंटल विकला की किती होतील? 2.5 लाख रुपये. त्या 2.5 लाखात खर्च आणि वर्षाचा बजेट आहे त्याचा. सांगा काय करता? अशा अवस्था आहे. एक तो कष्ट के मारे बेजार है, दूसरा व्यसनों में भूला नचे यार है. देश क्या चाहता सुन लो अंदाजे, और अमीरी तो चैनों में सरताज है, ये गरीबी तो खाने को मोहताज है. गरीबाला अन्न नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याचं तर फारच कठीण आहे महाराज. चला, पण जमिनीचं नाव आहे जमीन. आज नाही उद्या जमीन, परवा जमीन, कधी ना कधी जमीन. तिचं नावच जमीन आहे. तिला सांभाळा. एक दिवस आपण राजे लक्षात ठेवा. शेतकऱ्याची चेष्टा करणारी अनेक सरकार येऊन गेली, अनेक पुढे येतील, पण शेतीनिष्ठ जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याची चेष्टा ज्या दिवशी परमात्म्याच्या मनात येईल त्यावेळेला एका सेकंदात थांबेल. तुम्ही काळ येऊ द्या तसा. सगळी माणसं संप करू शकतात. आपला संप वर्षाचा होऊ शकतो ना, आपण भुकेले राहू शकतो म्हणून आपण संप करू शकत नाही. आपण शेतकऱ्याची पोरं आहे. आपण संप केला तर लोक मारायच्या अगोदर आपली पोरं उपवाशी मरतील. काय करता? अशी परिस्थिती. चला विस्ताराचा. गरीब दिसता हो तुम्ही. शेतकरी आहे साहेब, शेतकरी गरीबच असतो. तेवढ्या ट्रेन आली आणि दोघंही त्या ट्रेनमध्ये बसले. माणूस ओळखता येत नाही इथं. त्या ट्रेनमध्ये बसल्यावर दोघांच्या चर्चा चालूच. योगायोगानं जवळजवळच सीट होतं. काही तुम्हाला चित्रपटातलं गाणं वगैरे काही साहेब म्हणताय? कोणाला? शेतकरी. तो म्हणे नाही हो, मला आंधळे पांगडे वासुदेव जोगी मुका बहिरा नाट गवळणी सगळं येतं. म्हणू का? नाही नाही म्हटलं असं काही म्हणू नका. तुम्हाला सिनेमाचं गाणं येत नाही? येत. मग तुम्हाला काही पत्ता वगैरे? तर म्हणे नाही हो, पत्ते बित्ते नाही खेळत आहेत बाबा मला. साहेब तुम्हाला? मला खेळता येतो पत्ता. तुम्हाला कोणी शिकवला साहेब? माझ्या वडिलांनी शिकवला. फार नालायक होते साहेब तुमचे वडील. तुमच्या वडिलांनी तुम्हाला पत्ता शिकवला? एकदम म्हणजे नालायक बाप होता तुमचा.
कोणी गावात ते पत्ता खेळणारे बसलेलेच असतात महाराज. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. जय देव जय वरली मटका ओपन में लगा तो कॉलेज में झटका. काय लोक, काल रात्री नाग माझ्या स्वप्नात आला. नागाची नोंद पाण्याची 5 असा बुटाना हाणला पाहिजे. लय येडे, तुझी किती जमीन गेली त्या वरली. उन्हाळ्याची सावली याच पत्तेवाल्यांच्या ताब्यात. बरं, पाहणारे 5 आणि खेळणारे 10. त्या खेळणाऱ्याने कधी चुकीचं पान फेकलं तर पाहणारा म्हणते काय पान फेकलं रे सुरेश. सुरेश पान कामाचं होतील एखादी. मी म्हणतो तुला काय घेणं गळा त्याची, खेळू दे ना त्याला. पोलीस जर आले तर ते खेळणारे या पाहणारीच्या टांगाई खोलून निघून जातात. पोलीस कोणाला पकडता? पाहणाऱ्यांना. ते काय पत्त्यावर रेट पडल्यावर खतरनाक काम असतं. आमच्या गावात पत्त्यावर रेट पडली, पोलिसांनी पकडले. एकाला पकडता आलं नाही, पण पोलिसांनी पकडायच्या अगोदर तो पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. पोलीस म्हटलं गड्या तुझ्यासारखा पत्ते खेळणारा प्रामाणिक माणूस आम्ही पाहिला नाही, तू गाडीत कसं काय बसला? तो म्हणे साहेब 5 वर्षापूर्वी तुम्ही मला एकदा पकडलं होतं, पण गाडीत इतकी गर्दी झाली की मला लटकून पोलीस स्टेशनला यावं लागलं होतं. मी ठरवलं होतं यावेळेस लटकून नाही, बसवून पोलीस स्टेशनला. हा लोकांची बुद्धी, तरी कळत नाही आपला टाइमपास कोण्या ठिकाणी करावा. मग तुम्हाला काहीच येत नाही, का विचारताय साहेब तुम्ही? मुंबई खूप लांब आहे हो शेतकरी दादा. आपण जर ना काही खेळता गेलो ना काही बोलता गेलो तर हा प्रवास आपल्याला बोर वाटेल, कंटाळवाना वाटेल. आपण काहीतरी खेळूया. म्हटले काय खेळायचं? आपण पैज खेळूया. म्हटले कसली पैज? एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. नंतर तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देईल. पण साहेब, अहो शेतकरी दादा ऐका, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. नाही उत्तर देता आलं तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. नंतर तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मला नाही देता आलं मी तुम्हाला 100 देईल. शेतकरी म्हटला मी पैंज खेळायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मी गरीब, तुम्ही जरा बोला. मी गरीब, तुम्ही. मी अडाणी, तुम्ही शिकलेले. मी पहिल्यांदा मुंबईला जातोय, तुम्ही कित्येक वेळा जाऊन आले. माझ्या खिशात पैसे खूप कमी आहे, तुमच्या खिशात पैशांचा महापूर आहे. मी पैज खेळायला तयार आहे, पण माझी एक अट. एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. तुम्हाला जर देता आलं नाही तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे. नंतर तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देईल. मला नाही देता आलं मी तुम्हाला 10 रुपये देईल, कारण मी गरीब आहे साहेब. तो म्हटलं हरकत नाही, याला काय माहिती, याला विचारू एखादा भारी प्रश्न. नितीश कुमार कोणासोबत गेले, याला काय कळत? पहिला माणूस शेतकऱ्याला विचारा. शेतकरी दादा पहिला प्रश्न शेतकऱ्यानं प्रश्न विचारला, 20 पायाचा 30 हाताचा 10 डोक्याचा प्राणी कोणता? 20 पायाचा 30 हाताचा आणि 10 डोक्याचा प्राणी कोणता? टोपी काढून डोकं खाजवायला लागले साहेब. नसताना आधी लागलो म्हणेल एका शेतकऱ्याच्या. हा प्राणी आपण पाहणं तर सोड्या, अजून एखाद्या पुस्तकात वाचला नाही, आणि या बहादराला दिसला कुठं? ना इलाज झाला, खिशात हात घातला, 100 रुपये काढले, शेतकऱ्याला दिले. हे 100 रुपये घ्या. शेतकऱ्याने 100ची नोट घेतली, खालच्या खिशात ठेवली. विचारा साहेब तुम्ही प्रश्न. अहो काय विचारा प्रश्न? माझा सुद्धा तुम्हाला हाच प्रश्न. 20 पायाचा 30 हाताचा आणि 10 डोक्याचा प्राणी कोणता? लगेच शेतकऱ्यानं वरच्या खिशात हात घातला, 10 रुपये काढले, साहेबाच्या हातात दिले. हे 10 रुपये घ्या, तो प्राणी मलाही माहिती नाही. रेल्वेत बसलेला माणूस न ओळखणारे तुम्ही मी, आणि आपलं पांडित्य संतांकडे जाताना परिचितीला येतो, असं कुठं घडतं? त्यांचा पत्ता सांगणारा असल्याशिवाय तुम्ही लाभाचं जीवन संतांपर्यंत नेऊच शकत नाही. त्याला कास धरावी लागेल. ज्या वेळेला ती मिळते ना, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य संत आई मीठी पडवी तो
पाठी पडवितो, ज्या वेळेला ती संत संगती मिळते, जीवन अभ्यासाला मिळतं, ते जीवन सर्वोच्च जीवन आहे. तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेच फळ ठेविले ऐसेल आहे. त्याच पावलाजवळ फळ मिळतं हे समजूनच तिथं प्रवासाला जायचं. महाराज तिथं मिळणारं फळ नेमकं आहे कोणतं, कोणतंही मला माहिती नाही, तुकोबारे म्हटले, पण जे कोणतं असेल ते कसं आहे त्याचं एक विशेषण सांगतो सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. येतो एक संता ठाई, 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 तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे आपलं. वेळ संपली की कीर्तन संपलं. प्रस्तावना एवढ्या करता वाढवली की या तीन संगतीच्या जीवनाच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा संत आहे, तिथंच मिळतं. लाभ पायी उत्तम, जो कोणता मिळेल तो उत्तम असेल याचं वर्णन महाराजांनी केलं. कोणाला मिळाला हो? पुरावे शोधून बघा. अनेकांना लाभ मिळाला. तुमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे तो सण असेल साजरा करत. एकदा परमात्म्यानं, प्रसंग मोठा आहे मी छोटासा करून सांगतो. रुक्मिणी मातेनं आरतीचं ताट सजवलं, देवानं चेष्टा केली रुक्मिणी मातेची. एक नाही, दोन नाही, तीन नाही, असंख्य चतुर्भुजाची रूपं घेतली आणि रुक्मिणी माता गेल्या. आता पतीचे धर्म आहे, पतिव्रतेचे धर्म आहे. माऊलीला वाटलं जावं. पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानिते देवाप्रमाण. पतीला आला राग तरी बोले हासून, बोले हासून, अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण, द्या मला मरण, तुळसाला पाणी घाले नित्य नेमान. हा बाईचा धर्म आहे. बेदलयाला जाव जगाचा, बेदलयाला जाव शांती अखंडित राहो, राव राहो, 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 बेदलयाला जाव. प्रेम आहे. प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. पत्नीत प्रेम असावं, दुसरं काय. त्या नात्यात प्रेम काढलं तर दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. प्रेम. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदान न्हालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार,
ओ राजा राणीचा दरबार. प्रेम असावं मारा. आपल्या घरामध्ये खूप आनंद असावा. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं विकोपाला जायला लागली घरात, ते प्रेम ठेवा आणि त्या प्रेमाकरता या सगळ्या कृत्या करा. महिलेनं घरात शृंगार करून राहिलं पाहिजे. आपली बायको बाहेर जाताना ओळखू येत नाही, नंतर झटका बसतो, अरे आपलीच बायको आहे बुवा. ती बाहेर जाताना शृंगार करून जाते आणि घरात तिला साडी बदलायला सुद्धा वेळ मिळत नाही. शृंगारच मालका करताय, नटून तटून. फक्त तिकडं नाही, नटून तटून मी तुम्हा पुढं नवरी होऊन बसते. अहो सांगा राया, सांगा मी कशी, तू तर श्रीदेवी दिसतो मायवर. काय फायदा आहे त्या. इथं रुक्मिणी मातेनं तयारी केली बुवा आणि गेल्या. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 1000 रुपये घेतलेली देवानं. परिणाम लाजले गे, लाजले गे, लाजले गे, लाजले गे माया आता कोणा भोवाळू. लाजले गे, लाजले गे, लाजले गे, लाजले गे माया आता कोणा भोवाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ. ओ वाळू गेले माय रंगरात. जिकडे पाय तिकडे, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज परिवार. ओ बाळो मी गेले माय सखिया माझारी. तिकडे पाय तिकडे चतुर्भुज नरनारी. ओ बाळो मी गेले माय शारंगरा. तिकडे पाय तिकडे चतुर्भुज परिवार. परिवार लाजले गे, लाजले गे, लाजले गे, लाजले गे माया आता कोणा भोवाळू. लाजले गे, लाजले गे, लाजले गे माया आता कोणा भोवाळू. रुक्मिणी माता लाजल्या, परत आल्या. कळत नव्हतं, पण तेवढ्यात नामदेवराय भेटले. वैजयंती माळ अर्धई श्री वत्सलांचन विष्णुदास नामा येणे दाविली खून. रुक्मिणी मातेचा रडणारा चेहरा पाला. आई का रडताय? नामदेवा, अरे माझा मालक नाही रे दिसत मला. आई फार सोपं आहे. भृगु ऋषींनी लात मारली तुमच्या नवऱ्याच्या छातीवर. कौस्तुभनी बाजूला सरान ती खून पा. ती खून दिसली की ओवाळणं करा देवाचं. रुक्मिणी माता गेल्या आणि पाहायला लागल्या. ऐका खून सारखा बाजूला, ऐका खून सारखा बाजूला, ऐका खून सारखा बाजूला. खून दिसली ओवाळणं केलं. रुक्मिणी माता म्हणता, देवा बरं झालं परीक्षा घेतली, पण मी पास झाली की नाही परीक्षेत. भगवान म्हटले नापास झाली असती, कॉपी चालली म्हणून तू पास झाली. नाही तर तू काही पास व्हायच्या गॅरंटीची नव्हती बाबा. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का ग? अगं मला तुला ओळखता येत नाही म्हटल्यावर. देवाच्या पत्नीला जर नामदेवरायांपुढे हात जोडून मालक ओळखण्याची किमया करावी लागत असेल तर तुम्ही आपण जीव आहे. देवाला देवाची, देवाच्या बायकोला मालक, परमात्मा, सर्वेश्वर, या विश्वाचा जगन्यंता, त्याला पाहायला नामदेवरायांकडे जावं लागतं. तुम्हाला सुद्धा देव पाहायचा असेल तर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं या मानवी जीवनाला संतत्व देव दाखवण्याकरता लागतंच. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. देव पाहायचं आहे ना, सोपान काकाकडे जावंच लागेल. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. ज्यांनी इतका मोठा लाभ दिला त्यांच्याबद्दलची काय भावना हो. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुम्ही फक्त म्हणून घ्या आम्ही तुमचे दास आहोत. म्हणायचं सगळ्यांनी बसल्या बसल्या, आम्ही सोपान काकाचे दास आहे, आम्ही मुक्ताबाईचे दास आहे, आम्ही ज्ञानोबारांचे दास आहे. कोणाचे दास म्हणू नका. कुठेही चालली माणसं नको त्याचं दास व्हायला लागले. मी रोज उदाहरण सांगतो, रोज सकाळ संध्याकाळ. कोणाचं दास झालं पाहिजे आणि कोणाचं होऊ नये. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर नावाचा तालुका आहे. मी तिथे एका बाईला घुमताना पाहिलं.
एस टी स्टँडवर. ती एस टीतून खाली उतरली, लागली बघ घुमायला, सैल्या 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 सैल्या. मी खरं सांगतो तर मला गाडीत थांबवली. म्हटलं फोकट सिनेमा पाहायला भेटतोय, बाई पण भारी देवा. आमच्या ड्रायव्हर साहेबांना म्हटलं पा पा पा. त्या बाईचं चालूच, सैल्या सैल्या सैल्या. ती जनावर उभा मागे, त्याला वाटलं खाली बिली पडीन, तो इले धरेल उभा. तो कंडक्टर थांबला, घेतला एस टीचा दरवाजा लावून, निघाली ती एस टी. ती एस टी धकल्यावरीच्या ध्यानात आलं, आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. हिनं सैल्या दिलं सोडून, अण्णावरेला सांगते, अरे वैऱ्या घे ना थैल्या, तो म्हणे गेल्या आता, तू कर सैल्या सैल्या, मी जमा करतो थैल्या. यांचा दास होता. अहो हे कुठं आपल्याला उद्धारायला नेणार आहे. यांचा दास होऊ नका, दासच व्हायचं असेल म्हणविता त्यांचे दास पुढे या सौरेना. एकदा दास झालो ना महाराज, कसलीही आशा नाही. कृपादान केले संती. अहो दास झाल्यानंतर दिलं काय त्यांनी? कृपादान. कृपेचं दान पदरात वाढलं. कृपा वेगळी आणि दान वेगळं. कृपा ही होत असते आणि दान हे मागितल्यावर मिळत असते. पण संतांनी कृपाही दिली आणि दानही दिलं. कृपादानाकडे जा, अनुदान डोक्यातून निघालं की कृपादानाकडे प्रवास चालू होतो. जोपर्यंत कांदाच घरात नाही, कांद्याच्या चाळी बांधणं चालू आहे, तोपर्यंत संत कृपेची अपेक्षा करू नका. वय 45 वर्ष माणसं हाफ तिकीट काढता येऊ, 1-4 काढले काही काहींनी काळा बाजार करून. सांगा, रोजगार आम्ही अर्धे, तुम्ही अर्धे आम्ही. कुठं चाललो आपण? या कष्टाचा पैसा पुरत नाही, हे काय अनुदान पुरणार आहे आपल्याला? त्या अनुदानाकरता माणसं रांगा लावून उभे तिकडे. अरे मिळल तर न मिळल, आपलं प्रारब्धानं मिळत असतं सगळं द्रव्य जीवनामध्ये, पण हा देह गेल्यावर ज्ञानोबा तुकोबरांची कृपा पुन्हा कोण्याच जीवनावर होणार नाही. भल्या माणसाही करून घे. कृपादान केली संती, कल्पांती ही सरेना. उद्या निवृत्तीनं त्यांची वारी आहे. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमावर नावा. शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन. ब्रह्म सोपान झाले शिव, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. सोपान तो ब्रह्मा मूळ माया, मुक्ताई ज्ञानोबाराय भगवान विष्णूचे अवतार झाले. अंचितकला मुक्ताबाई आदिशक्ती झाल्या. कोणाकरता? जगदोद्धारा लागी धरिला अवतार. तुमच्या माझ्या कैवारा करता जगदोद्धारा लागी त्यांनी अवतार धरला. कुठं कुठं? कोणी करेवर, कोणी तापी पूर्णेवर, कोणी इंद्रायणीच्या तटाकावर, कोणी गोदीच्या तटाकावर. आपल्या काही वार घेऊन आले आणि आपण त्यांच्याकडे जात नसू, कधी आपलं बल होईल? म्हणून कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. त्यांच्याकडेच जा, कल्पचे कल्प निघून जातील, पण साधून दिलेलं संपणार नाही. मनविता त्यांचे दास पुढे या सूरेना. कीर्तन संपवतोय, एक 5-7 मिनिटामध्ये आवरतो. आता तुमच्या मुलांना ऐकण्याजोगं, पाहण्याजोगं, शिकण्याजोगं एकच संत जीवन राहिलंय, तेवढं तुमच्या मुलाबाळापर्यंत पोचवा. तुमची जबाबदारी. ज्या लोकांच्या गळ्यात अजूनही माळ नाही त्यांनी माळ घाला. एकादशीचं व्रत करा. हरिपाठ घ्या संध्याकाळी. मुस्लिम समाजातलं 5 वर्षाचं पोरगं, ते त्याचा बाप त्याला टोपी आणून देतो बाजारातून. तो घरचा गरीब असला तरी त्याच्या घरात त्याच्या पोराला टोपी नाही असं कधी गळत नाही. टोपी घालून मशिदीत नेतो आणि सांगतो आपल्या अल्लाची आराधना कर. का हो? 5 वर्षाच्या पोराला तो त्याचा अल्लाह सांगतो. तुमच्या 12वी पास झालेल्या पोराला तुम्हाला ज्ञानोबाराय सांगायला काय अडचण आहे? मुक्ताबाई सांगायला तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही तरी सांगा. माता मौल्यांना सांगू, तुमच्या बाळाच्या पाळण्याची दोरी हातात आल्यावर हे शिकवा त्याला. या 2-4 गोष्टी द्या त्याच्याजवळ. ज्या वेळेला द्याल ना, एखादी गवळण तो म्हणून पा त्याच्याजवळ. रडते माझे बाळतानी समजावी तारा घेना, नाना बरी समजावी ते आगिल ते काया दे. म्हणून तो पा काय आनंदित होईल तुमचं पोरं. एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, ऐशा 5 जणी टकविल्या
गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या गवळणी असं म्हणा ना. तर परता होय माघारा देह भाव बुडाला सारा नाही संसारासी थारा भेद भ्रम गेला कमल नयना मुरली नको वाजवू मनमोहना. असं म्हणा. हे दररोज गा त्या पोराजवळ. तुमच्या पोरावर जर संस्कार झाले नाही तुम्ही माझं नाव बदलून ठेवा. माझं दुसरंच काही गाता झुंबराबर झुमशराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. ते पोरं बिघडवण्याचा वसा घेतला का तुम्ही काय माहिती. म्हणून मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं असं जर वाटत असेल तर संत शिकवा. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक ताली वाजवा सब जण एक साथ. ताली ताली ताली. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काळ बांधून नेईल. तर शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. आमच्या काय बा जाईल. आमच्या काय बा जाईल. जाईल वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्तमान खोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. खोटे दादा वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्तमान खोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. आगे भाई पिंगा के पिंगा के भाई पिंगा. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. नको घालू भिंगागे. नको 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 घालू भिंगागे. नको 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 घालू भिंगागे. नको 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 घालू भिंगागे. येतो झाला तुम्ही येतो झाला टिपरीवाला जागा येऊ. चेतो झाला तुम्ही चेतो झाला टिपरीवाला जागा येऊ. तुम्ही येतो झाला टिपरीवाला करुणी उचित. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायात आलो दान मागायात. मनीगा दाताचं दातवर घ्या ग कुणी. दाताचं दातवर घ्या ग कुणी. कुंकू कुंकू घ्या कोणी काळामणी. 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 दाताचं दातवर घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवर घ्या ग कुणी.
लाग्या सोहम लाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझा हे माझा मल्हारी ती माझ्या मल्हारी मल्हारी ती माझ्या मल्हारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझा सगळ्यांनी म्हणा माझा सब एक साथ माझा मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी अवचित वडला बाळा या मल्हारी देवाचा अवचित वडला बाळा या मल्हारी देवाचा हे अवचित भरला बाळा या मल्हारी देवाचा अवचित भरला या मल्हारी देवाचा काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचून काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचून अशीच देखणी होती अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला ओ त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान चा राजा तो शिलवान शिलवान म्हणून आनंदाने म्हणून आनंदाने आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान गौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका हात सब एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी 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 धन्यवाद दोघांना हे सगळं दररोज ऐका दररोज गा आपल्या बापानं सुद्धा ऐकलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारांचं मांडी घालून कीर्तन ऐकलंय तुम्ही तुमच्या पोराबाळापर्यंत पोचवा आता महाराजांची जयंती आली महाराजांचा जन्मोत्सव म्हणजे पर्वकाळ असतो या देशात मिळालेला कसा साजरा करायचा काय अनुभूती होती 1630 ची 19 फेब्रुवारी 1630 ही काय घटना आहे काय आविष्कार आहे काय कृपा आहे काय सामर्थ्य आहे लाल मातीच्या कणा कणातून लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला जिजाई पोटी
जन्माला आला. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, धन्य जिजाऊ, हे मा जिजाऊ. किंमत केली दुधाची तुझ्या, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. 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 शुभा राजा गे माझा राजा गे, शुभा राजा गे जानता राजा गे, शुभा राजा जानता राजा, शुभा राजा जानता राजा. जरी होता शिवाजी राजा एक तारी सब एक साथ, एक साथ, एक एक. जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा, नाही केली मजा. सुखी राहावे प्रजा विचार करून न्याय देणार. माय बहिणीची इज्जत राखणार. विचार करून न्याय देणार. माय बहिणीची इज्जत राखणार. माय बहिणीची इज्जत राखणार. धन्य 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 शिवाजी सरदार जी. धन्य धन्य शिवाजी सरदार जी. धन्य धन्य शिवाजी सरदार जी. अरे रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार, उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून केले बहुपकार. केलेल्या त्या उपकाराची अवघडारे जाण. शिवरायाची अंतला रे, शिवरायाची अंतला रे, शिवरायाची शिवरायाची अंतला रे, शिवरायाची. स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. आनंद आहे. आता महाराजांचा जन्मकाळ जवळ आला आणि त्यांचं चिंतन थोडंसं झालं पाहिजे. या भावनेतनं आपण तिथपर्यंत गेलो. 9:20 झाले. तुमचे 20 मिनिट जास्त घेतले, काही जास्त न घेता म्हणजे तुम्हाला त्रास न देता बा असं म्हणा. पण संकल्पित वेळी ती सेवा आवरतोय. आनंद आहे. बाळूमामांचं मंदिर सुद्धा गावामध्ये पूर्ण झालेलं आहे. कलशारोहण हाकेच्या अंतरावर उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे. 9 तारखेला खूप मोठा विधी, खूप मोठा सोहळा. संपूर्ण जिल्ह्यातली मंडळी, आदमापूरचा प्रसादच आपल्याला सगळ्यांना मिळतोय. मी स्वतः आदमापूरच्या महाराजांच्या दरबारात कीर्तन केलेली. मंदिरात या जीवाला ते भाग्य मिळालं. बाळूमामा हे पंढरीची वारकरी, पंढरीची वारी निष्ठेने केली. असं बाळूमामाचं मंदिर दिसत नाही जिथे पांडुरंग परमात्मा नाही आहे. विठुराया तिथं जवळच पाहिजे त्यांना. देवाशिवाय करमत नाही बाळूमामाला. आणि बाळूमामांचे आपण सगळेच उपासक. एखाद्या विशिष्ट केवळ धनगड समाजाने बाळूमामांची उपासना करावी, या बुद्धिभेद डोक्यातून काढून टाका. ते या वारकरी महाराष्ट्राचं दैवत आहे. महाराज साधूला जात नाही तरी ती समाजातून जात नाही.
तर साधूला कुठं जात आहे? जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, अरे मोल करो तलवार का पडी रहे न दो म्यान. जात काय विचारतो? हा सर्वसामान्य समाज, बोळा भाबळा समाज पंढरीच्या वारीला लावण्याचं काम माझ्या बाळूमामाने केलं. तुम्ही सुद्धा त्या उत्सवात सहभागी व्हा. तुम्ही मोठ्या आनंदात उत्सवात सहभागी झालात. तुमच्या दारात अडचणीच्या वेळेत माझा बाळूमामा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहायला येईल. इतकं कृपाळू दैवत संतश्रेष्ठ बाळूमामांचं आहे. त्या सोहळ्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि दर्शन सुद्धा मगाशी घेऊन आलो.